आपल्यासोबत मॅडम स्वतः आहे डीसीपी मॅडम. मॅडम काय सांगाल, हे काय नेमकं एकूण प्रकरण होतं, हे कधी हे झालेलं होतं, संपूर्ण घटना काय? विवांत हॉटेल या ठिकाणी बीजेपीचे काही कार्यकर्ते नेते आलेले आहेत अशी बातमी मिळाली. त्या अनुषंगानं पोलीस तसेच एसएसटी एफएसटी यांनी या ठिकाणी भेट दिली असता आम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह पब्लिक ऍक्टचा भंग झालेला आढळून आला. त्यानुसार त्या घटनेच्या अनुषंगानं तुळींज पोलीस स्टेशन या ठिकाणी 827/2024 या सीआर अंडर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये 223, 126 आरपी ऍक्ट लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे काही इलिगल पैसे इथं मिळालेले आहेत त्या अनुषंगानं देखील 173 BNS, त्याचबरोबर आरपी ऍक्ट 226, 223 आणि 126 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथं इलिगलची प्रेस घेण्यात आली, त्याची देखील दखल ईसीच्या डायरेक्शननुसार ती चुकीचं झालं, इलिगल झालेलं आहे, त्यावर देखील आम्ही FIR दाखल करीत आहोत. मॅडम, जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती आमदार हितेंद्र ठाकूरने घेतलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का? हितेंद्र ठाकूर जे होते त्यांच्यावर उचित कलमानुसार गुन्हा दाखल होईल. यामध्ये विनोद तावडे हे इकडे कशासाठी आले होते? कारण की त्याची देखील चौकशी सुरू आहे. ते देखील सध्या बोलणं उचित ठरणार नाही. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. घटना जी आढळून आली त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन दखल घेतलेली आहे आणि त्याची उचित दखल घेऊन गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. नालासोपाराचे उमेदवार आहेत राजन नाईक आणि सुदेश चौधरी, यांना काही धक्काबुक्की झालेली आहे का? राजन नाईक आणि सुदेश चौधरी नाही, तसं काही झालेलं नाही आहे. पोलिसांनी इथं प्रॉपर सिच्युएशन हँडल केलेली आहे. स्वतः आरओ इथं हजर होते, एफएसटी देखील होती. तर अशी कुठली घटना घडलेली नाही आहे आणि जे इलिगल आढळून आलं त्यानुसार उचित नियमानुसार, उचित कायद्यानुसार दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. आता या विवान हॉटेलमध्ये जे रूम होतं 407, त्याच्यामध्ये काय काय आढळलेलं आहे? काही पैसेही आढळलेले आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे, काय म्हणाल? पैसे किती आहेत? 9,93,500. हे आरो सर आपल्या समोर आहेत की सर काय सांगाल? ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली त्यावेळी आम्ही आमची FST टीम या ठिकाणी पाठवलेली होती. या FST टीमने या ठिकाणी येऊन इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, तपासणी केलेली होती. तर त्याच्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी 9,93,500 एवढी रक्कम आढळून आलेली आहे असं मला FST टीमने आत्ताच सांगितलेलं आहे. या ठिकाणी इलिगल कॉन्फरन्स जी झालेली आहे त्या संदर्भातही आपण गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत. 48 आवर्सचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यानुसार देखील आपण त्या ठिकाणी FIR दाखल करण्याची कारवाई केलेली आहे. हे होते घाडगे सर. मॅडम, आता सध्या वातावरण तणावग्रस्त आहे, परिस्थिती कशी हँडल करणार आपण? परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, नियंत्रणामध्ये आहे. पोलीस प्रशासनाने उचित दखल घेतलेली आहे आणि परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे. आमचा फोकस उद्याच्या इलेक्शन आणि त्या ट्रान्सपरंट चांगल्या वातावरणात पार पडाव्यात याकरता पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन कटिबद्ध आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे उद्याच्या निवडणुका पार पाडणार आहोत. वातावरण जर बघितलं तर तंग आहे. काही खास पोलीस प्रोटेक्शन बोलवणार आहेत काय? बोलवणार काही आवश्यकता नाहीये. खूप उचित प्रमाणात बंदोबस्त आहे. उचित कारवाई, उचित नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. तरी परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे. नक्कीच होत्या पौर्णिमा चौगले शिंगे मॅडम यांनी सांगितलेलं पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.